नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. रक्षाबंधन म्हटलं की घरात गोडधोड पदार्थांची लगबग, भावंडांसोबतच्या गोड आठवणी. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण पुरणपोळी थाळी. अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने गोड गोड पुरणपोळी, त्यासोबतच तुपाची धार, चविष्ट आमटी आणि थाळीला शोभतील असे पारंपरिक पदार्थ. अशी ही प्रेमाने सजवलेली खास थाळी. ज्यांना पुरणपोळी करायला अवघड वाटते त्यांनी ही रेसिपी नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. इथं आपण चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ 1.5 वाटी घेतलेली आहे. 20 मिनिट ही डाळ मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि 20 मिनिट भिजवलेली डाळ आता आपण कुकरला घेऊया. 1.5 वाटी डाळ, त्याला आपण 2.5 ते 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. पाणी भरपूर घ्या म्हणजे आपलं येळवणी छान निघतं आणि कटाची आमटी फार सुंदर होते. आता या पाण्यामध्ये आपल्याला हे पहा, ह्या वाटीने मी चण्याची डाळ मोजून घेतलेली आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण कुकरच्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीला लागणारी कणिक मळून घेऊया. मला जेवढी इथं कणिक हवी तेवढी मी कणिक घेतलेली आहे. कणकेमध्ये मीठ आणि तेल घाला आणि ही कणिक जेवढी छान तुम्ही तिंबून मळाल तेवढी पुरणपोळी मऊ लुसलुशीत होते. तर पहा, इथं जेवढी तुम्हाला व्यवस्थित तिंबून मळता येईल तेवढी कणिक छान मळून घ्या आणि 1 ते 1.5 तासासाठी ही कणिक बाजूला ठेवून द्या. कमीत कमी 1 ते 1.5 तास ही कणिक चांगली भिजायला हवी. म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक करायच्या आधी तुम्ही कणिक मळा आणि साईडला ठेवून द्या आणि मग स्वयंपाकाला लागा. आता इथं आपली डाळ पण फार छान शिजलेली आहे. पहा, पुरणाची डाळ सुंदर शिजली आणि भरपूर सारं पाणीही या डाळीला शिल्लक राहिलेलं आहे. 5 ते 6 शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिट ही डाळ मी आधी भिजत घातली होती. संपूर्ण डाळीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. एखाद्या चाळणीमध्ये घ्या आणि असं पाणी काढून घ्या आणि हे जे पाणी येतं याची आपण आमटी करणार आहोत. या पाण्याची कटाची आमटी आपल्याला करायची आहे. छान झणझणीत सुंदर चवदार अशी आमटी या पाण्याची होते. तर पहा, इथं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आणि याच्यामध्ये थोडी शिजलेली डाळ मी घातली आहे. आता आपण पुरण करायला घेऊया. संपूर्ण पुरणपोळी थाळी मी तुम्हाला इथं दाखवत आहे. ज्यांना पुरणपोळी जमत नाही त्यांनी नक्की या पद्धतीने ट्राय करा. तुम्हाला अगदी 100% मी सांगते पुरणपोळी छान जमेल. 1.5 वाटी डाळ मी घेतली आणि त्याच्यासाठी 1.5 वाटी मी इथं गूळ चिरून घेतले आहे. गूळ छान बारीक चिरून घ्या म्हणजे पुरण पटपट होतं, वेळ लागत नाही. बारीक चिरलेला गूळ आणि डाळ समान घ्यायचं. कधीही पुरणपोळी तुम्ही करायला घेतली तर जेवढी डाळ तेवढा गूळ घ्या म्हणजे पुरणपोळी चवीला छान गोड गोड होते. तर पहा, इथं आता गूळ घालून हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पुरण थोडंसं पातळ होतं पण जसं जसं तुम्ही परतत जाल तसं तसं घट्ट होत जातं. आता 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घ्यायची आहे आणि जायफळ वेलची पावडर घेऊन पहा, इथं पुरण जवळजवळ आपलं तयार झालेलं आहे. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये हे पुरण छान परतून होतं. पहा तुम्ही. आता तुमचं पुरण तयार झालं हे कसं समजायचं, तर हे जे उलथन आहे हे उलथनं पुरणामध्ये उभं करा आणि उलथनं जर व्यवस्थित उभं राहिलं, 2 ते 3 मिनटासाठी उलथन व्यवस्थित उभं राहिलं तर समजायचं की आपले पुरण व्यवस्थित झालेलं आहे छान. आता हे पुरण एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि ज्या कुकरमध्ये मी पुरण शिजवलं त्याच कुकरमध्ये आता मी पुरण वाटून घेत आहे. पहा, इथं पुरणाची जाळी घेतली मी. 1 ग्लास घेतलेला आहे उभा आणि उभा ग्लास घ्या म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि उभ्या ग्लासने पटपट जो पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्या. पहा, इथं छान असं या जाळीतून पुरण पडत आहे. जास्ती भांड्याचाही मी पसारा केलेला नाही आहे. ज्या कुकरमध्ये मी पुरण शिजवून घेतलं त्याच कुकरमध्ये मी पुरण वाटूनही घेतलेलं आहे आणि त्याच कुकरमध्ये मी पुरण परतूनही घेतलं आहे. भांड्याचा कमीत कमी पसारा करून आपण कुकरमध्ये ही पुरणपोळी छान पद्धतीने करू शकतो. आणि पहा, इथं पुरण किती छान आपलं झालेलं आहे. 1.5 वाटी चण्याची डाळ आणि 1.5 वाटी गूळ याच्यामध्ये हे पुरण आपण करून घेतलेलं आहे. सुंदर असं पुरण एकदम बारीक मऊ लुसलुशीत जेव्हा होतं तेव्हा पोळी फुटत नाही, छान पोळी येते. आता आपण पुरण बाजूला ठेवूया आणि तळण करून घेऊया. पापड तळून झाले. आता इथं कुरडयाही तळून घेऊया. छान असा आज रक्षाबंधनचा बेत आपण पुरणपोळीचा केलेला आहे. पारंपरिक आपली पुरणपोळी आपण बनवत आहोत. आता भजी करून घेऊया. उभा पातळ चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, चिमूटभर सोडा, चिरलेली कोथिंबीर आणि बेसनपीठ घ्यायचं आणि बेसनपीठ घेऊन व्यवस्थित असं हे थोडासा ओवाही आपण घेऊया
आणि बेसन पीठ घेऊन हे छान असं हे सगळं आपल्याला भज्यासाठी हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलं, छोटी वाटी, छोट्या वाटीने 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं. पाणी घालायची घाई करू नका. सुरुवातीला कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी वाटलं तरच वरून पाणी घ्या. आणि पापड कुरडई आपली तळून झाली, त्याच तेलामध्ये आपण भजी तळून घेऊया. भजी ही छान कुरकुरीत खमंग खुसखुशीत आपली तळून झाली. झटपट होणारा स्वयंपाक आहे. जर तुम्ही सगळी तयारी करून ठेवलीत तर पुरणाचा स्वयंपाकही तुमचा अर्ध्या तासाच्या आतमध्ये सहज होऊ शकतो. आता आपण त्याच कढईमध्ये आमटीचा मसाला भाजून घेऊया. ओलं खोबरं 50 ग्रॅम मी घेतलं. छान ओलं खोबरं चांगलं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला, उभा चिरलेला, पातळ चिरलेला कांदा घेऊया. 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या. अर्धा इंच आलं घ्यायचं आणि हा आपल्या आमटीचा मसाला, कटाच्या आमटीचा मसाला तयार आहे. याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर लवंग, दालचिनी, थोड्याफार प्रमाणात तुम्ही गरम मसाला इथं घेऊ शकता. थोडंसं पाणी घेऊया आणि हे वाटण वाटून घेऊया. आमटीसाठीचं वाटणही आपलं तयार झालं आहे. पहा, एकदम मऊ लुसलुशीत असं वाटण आपण करून घेतलं. आता आपल्याला आमटी फोडणीला टाकायची आहे. एका पॅनमध्ये 1 पळीभर तेल घ्यायचं. त्याच्यावरती जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करायची. मोहरी छान तडतडली की जिरे घेऊया. 1 छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मी घेतलेला आहे. आणि हे जे वाटण आहे हे वाटण आपण परतून घेऊया. छान तेलावरती तेल सुटेपर्यंत हे वाटण छान खमंग परतून घ्या. आणि आता आपल्याला कटाची आमटी करून घ्यायची. 1-2 ते 3 मिनटामध्ये हे वाटण छान परतून होतं, पाहू शकत असाल तुम्ही. आता हा जो कट आपण पुरणाचा काढलेला आहे, येळवणी जे आपण पुरणाचं काढलेलं आहे, त्याच्यामध्ये हा परतलेला मसाला घ्यायचा आहे, परतलेलं वाटण घ्यायचं आहे. पहा, आणि आता हे गॅसवर आपल्याला ठेवून घ्यायचं. तुम्हाला हवं तेवढं पाणी याच्यामध्ये घ्या. शक्यतो आपण जी येळवणीची किंवा कटाची आमटी करतो ती पातळच असते, जास्ती घट्ट आमटी नसते ही. आता गॅसवरती ही आमटी 7 ते 8 मिनटासाठी मंद गॅसवरती उकळत ठेवायची आणि पोळ्या करायला घ्यायच्या. 1 तासभर मी ही कणिक छान भिजवून घेतलेली आहे पोळ्याची. पहा, इथं मी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळ्या जर तुम्हाला करायच्या असतील तर सुरुवातीला कणिक मळून बाजूला ठेवून द्या आणि मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी करा. जेवढी तुम्ही ही कणिक छान भिजवून घेणार तेवढे तुमच्या पोळ्या मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या होणार आहेत, हे मात्र खरं. आता ही कणिकही मी पहा पोळपाटावरती तेल लावून चांगली पुन्हा एकदा तिंबून घेत आहे. जेवढी कणिक तिंबून घ्याल, छान तारवाली कणिक, जेव्हा कणिकेला तार छान सुटते तेव्हा तुमची पोळी सुंदर येते, अजिबात फुटत नाही पोळी आणि मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी पोळी तयार होते. कणिक आपली तयार झाली आहे. आता आपण पोळ्या लाटायला घेऊया. 1 उंडा कणकेचा मी घेतला, पिठामध्ये छान घोळवून घेतला आणि अशा पद्धतीने आपण मोदकाची जशी वाटी करतो तशी वाटी करून घ्यायची आणि याच्यामध्ये पुरण भरायचं. आता तुम्ही नवशिके असाल तर पुरणाचा उंडा थोडासा छोटा घ्या, कारण पोळी तुमच्याकडून फुटण्याचा संभव असतो, कारण तुम्ही नवीन शिकताय. पण ज्यांना सवय आहे त्यांनी जेवढं कणकेचा उंडा तेवढाच पुरणाचा उंडा घ्या. समप्रमाणात दोन्ही घ्या. जेवढा कणकेचा उंडा तेवढा पुरणाचा उंडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे. वरचं एक्स्ट्राचं पीठ मी न काढता त्याच ठिकाणी थोडंसं दाबून घेतलं, पोळी फुटत नाही म्हणजे. आता थोडंसं पीठ लावते आणि पीठ लावून ही पुरणपोळी आपण लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटताना कधीही जास्ती जोर देऊ नका. जास्ती जर जोर तुम्ही पोळीवरती दिला तर पोळी फुटण्याचा संभव असतो. आणि ज्या बाजूने आपण बंद केली पोळी ती बाजू खाली घ्या आणि ही बाकी वरची बाजू वरती घ्या आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्या. आपण पोळीच्या कडा लाटून घ्यायच्या. मधल्या बाजूने पोळी जाडसर ठेवायची आहे. मधली पोळी पातळ लाटू नका. जेवढ्या पोळीच्या कडा आहेत तेवढ्या कडा पातळ लाटून घ्या. पहा इथं. आणि पोळी जास्त पातळ लाटायची नाही, जास्ती जाड नाही, मध्यम पोळी ठेवा. छान मऊ लुसलुशीत पोळी होते आपली. पहा, फक्त कडा साईडच्या लाटून घ्या, मध्ये न लाटता. आणि जे आपण आपलं बेलणं आहे ते बेलणं जास्ती पोळीवरती दाबू नका. आता पोळी आपली लाटून झालेली आहे, पाहू शकत असाल. कडेने मी फक्त कडा पोळीच्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि पोळी लाटायच्या आधी तवा गरम करायला ठेवा. थंड तव्यामध्ये पोळी कधीही भाजू नका. आणि फास्ट गॅसवरती पुरणपोळी भाजायची. पुरणपोळी स्लो गॅसवरती भाजू नका, कडक होते. गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती ही पोळी भाजून घ्या.
आणि जेव्हा तुम्ही पोळ्या करायला घ्याल त्याच्या आधी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्या. आणि पहा असं तेल सोडून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि पाहू शकत असाल तुम्ही पोळी भाजून घ्यायची आहे. आणि पाहू शकत असाल टम्म फुगली आहे आपली पोळी. आणि जेवढी टम्म फुगली तेवढीच मऊ लुसलुशीत झालेली आहे. समप्रमाणात मी कणिक आणि जेवढी कणकेचा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा घेऊन ही पोळी लाटून घेतली. कुठेही पोळी आपली फुटलेली नाही, छान टम्म फुगणारी पोळी तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून पोळ्या करून घेऊया. एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या 10 ते 15 पोळ्या झालेल्या आहेत. 4 ते 5 जण आज 4 ते 5 व्यक्तींचा आज मी इथं स्वयंपाक केलेला आहे. पहा इथं आधी मी व्हिडिओसाठी 2 पोळ्या तयार करून घेतल्या. पण जेवढी कणिक जेवढं मी पुरण घेतलेलं होतं तेवढ्या पुरणामध्ये तेवढ्या कणकीमध्ये माझ्या 10 ते 15 पोळ्या तयार झाल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आमटीही आपली 7 ते 8 मिनटासाठी छान अशी उकळली आहे. वरून थोडी कोथिंबीर घेऊया आणि आता आपण पुरणपोळीची प्लेट करायला घेऊया. छान असं कटाची आमटी, दूध, पुरणपोळीवरती छान चमचाभर लोणकडं तूप, साजूक तूप आपलं घरचं, भात, कुरवडी, पापड, भजी. आणि अशा पद्धतीने तुमच्या भावासाठी नक्कीच ही पुरणपोळीची थाळी तयार करा आणि करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि घरातल्या सगळ्यांनी ह्या पुरणपोळीचा स्वाद घ्या. झटपट होणारा सोप्यात सोपा मी तुम्हाला थाळी करून दाखवली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.